वेळ आहे. संदीप, प्रथमतः तुमचं अभिनंदन संदीप. आणि आपण पाहिले तर जागृती स्पोर्ट्सच्या माध्यमातून लकी कुपन असणार आहे. आता समजेल कोणाला बाईक मिळेल. संदीप अभिनंदन. संदीप यावर्षीचा विचार केला 2025चा विचार केला तर संदीप आपण जास्त खरी स्पर्धा खेळतो, पण नाईट स्पर्धा एवढी मोठी स्पर्धा आणि संघ आपण थोडासा जास्ती स्पर्धा खेळ थोडासा दबाव होता. आज काय म्हणजे तुझ्या खेळाविषयी आणि संपूर्ण संघाच्या कामगिरीविषयी? सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे. आयोजन खूप छान आहे. नाईट क्लब असून सुद्धा ही विजिबिलिटी खूप छान आहे. बॅटिंग पिच खूप उत्कृष्ट बनवलेली आहे. त्याच्यामुळे बॅटिंग करायला जो उत्साह येतोय तो छान येतोय. नक्कीच संदीप, तू देखील बॅटिंग केली. तुझे 2 सिनियर खेळाडू खास करून गिरीश असेल, वसंत असेल, यांच्या माध्यमातून एक फ्लाइंग शॉट बघितले मगाशी. गिरीश लवकर बाद झाला, पण वसंतनी जी सपोर्ट रोलची भूमिका बजावली त्याविषयी तू वसंतच्या खेळाविषयी काय म्हणशील? हो, सिनियर प्लेयर आहेत, त्यांचा नेहमी आम्हाला सपोर्ट असतो. ते ग्राउंडवर असले की आम्हाला अजून एक वेगळीच थोडीशी उत्साह येतो. तर त्यांचा गायडन्स आम्हाला क्रिकेट पिचवर वारंवार भेटत असतो. त्याच्यामुळे आम्हाला बॅटिंग परफॉर्मन्स द्यायला इझी जातं. क्या बात आहे. तर संदीप जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये करण का धन्यवाद. चेक काय वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. श्री बालाजी मित्र मंडळ आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025. एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, जो तुम्ही व्हाईट बॉल, वेस्ट नो बॉल, 1 बाउन्स आणि रन आउट या गोष्टींसाठी घेऊ शकता. समोर जो पोल आहे डाऊन दी ग्राउंड, जिथे आमचे आयोजक आहेत, एक तो इलेक्ट्रिक पोल आहे जो परमनंट आहे, तो मैदानाचा आत आहे. जर त्याला डायरेक्ट बॉल लागला तर षटकार देण्यात येईल आणि टप्पा पडून लागला तर चौकार देण्यात येईल. आदर्श पडले विरुद्ध वीर बजरंग शिरडोन मध्ये लढतीला आपण सुरुवात करतोय. टॉस आय थिंक सुयोगने जिंकला होता आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलेला आहे. सो डावाला सुरुवात दक्ष मात्रे आणि मयूर ठाकूर आघाडीला आलेले आहेत. दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज विवेक पाटील. दोन्ही संघाला लागला शुभेच्छा. पहिला बॉल ऑफ स्टंपचा बाहेर चिप करण्यात आलाय. एक स्ट्राइकवर मध्ये डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात सुयोग पाटील. कॅप्टन आहेत सुयोग, पिता पुत्र ही जोडी आपण भरत पाटील, सुयोग पाटील वीर बजरंग शिरडोन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण खेळाडू आहेत सुयोग, अष्टपैलू आहेत आणि आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगलाही लवकरच सुरुवात करतील. वेदानुसार मनुष्यावरती, मानवी जीवावरती 16 संस्कार केले जातात. त्यामधला 14वा संस्कार म्हणजे लग्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर लॉंग ऑनला आता फिल्डर आहेत. लेफ्टी मयूरला आपण पाहतोय, शैलीधर बॅटर आहेत. विवेक आता राऊंड द विकेट. हवेत खेळलेत, कवसला फिल्डर आहेत. मिस टायमिंग, सॉफ्ट डिसमिसल, शून्यावरती बाद. 1 for 1 आदर्श पडले. कवसला ड्राईव्ह लॉफ्ट केलं होतं. खरं तर लॉफ्टेड ड्राईव्ह होता, पण बॉल बाहेर निघत होता विवेकचा. राऊंड द विकेटने जरी तो आला तरी मयूर पासून बॉल लांब जात होता आणि त्यामुळेच आउटसाइड एज घेऊन हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये फार चांगला जेल शॉट कव्हरला साहिलने टिपलेला आणि मेक्या सर त्यांना सांगत होते की कशा पद्धतीने जरूर कॅच पकडायला पाहिजे. फार वर्ष सागावसाठी ते क्रिकेट खेळलेले आहेत आणि या छोट्या छोट्या गोष्टी असतात. ॲज अ फिल्डर जरूर काही गोष्टी तुम्हाला जरूर क्रिकेटचे जर प्राथमिक धडे तुम्ही गिरवले असतील तर तुम्हाला बेसिक्स शिकवले जातात. सागर पाटील एज आहे पॉइंट अप, कॅप मधून बॉल निघाला नाही थांबणार. फील्ड फास्ट आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
अभय ती बाउंड्री लाईन जरा नीट करा ना प्लीज. शिरडोनचे आमचे एक्स्ट्रा प्लेयर आहेत. थँक्यू. नाही खेचायला लागेल तुम्हाला त्या बाजूने. फार वेगाने धावला होता पॉइंटचा फिल्डर आस्तिक. मात्र शेवटच्या क्षणाला उतार देखील आहे थोडासा, त्याला थांबणं थोडंसं कठीण झालं. ऑफ स्टंपचा बाहेर बॉल तर हवेत होता. मागे चान्स आहे, रनआउट. हुकलंय डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. लागलाय. ओ आता जाऊयात आपण टीव्ही अंपायरकडे. ऑनग्राउंड अंपायरने सिग्नल तर दिला. आता हा डिसिजन रेफर केलाय आणि फर्स्ट लुक मध्ये असं वाटतंय विकेट आली आहे. पाहूया टीव्ही अंपायरचा काय सिग्नल असेल. आउट फलंदाज बाद. बिल्स काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड थोडीशी लेट पडली पण तरी दक्ष मात्रे त्याची बॅट पॉपिंग क्रीज मध्ये आली नव्हती. सो बॅटर आउट. पाचला 2. डाव थोडासा गोईना आता कचाट्यात सापडलेला आहे. विकेट पडले. 2 शैलीदार बॅटर आउट होतात. दोन्ही आघाडीचे फलंदाज बाद झाले. दक्ष मात्रे मॅन इन फॉर्म. मयूर ठाकूर त्याचा फॉर्म जरासा अपडाऊन्स आपण बघितलेलेच आहेत, पण तो कधी कोणत्या मॅच मध्ये 20-30 धावा आणि त्याची शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळू शकतो. पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅटर आहे. दोघांच्या विकेट. सागर पाटील आणि त्याच्या सोबतीला आता अक्षय म्हात्रे लेफ्टी मैदानाचा आत येतोय. चांगली बॉलिंग. भरत पाटील आजही तीच ऊर्जा, तीच चपळता, तेच फिटनेस लीड करत आहेत. वीर बजरंग शिरडोनला गेले कित्येक वर्ष आणि त्यांचा डायरेक्ट हिट दक्षला मात्र पॅव्हलियन कडे घेऊन गेला. पुढचा बॉल विवेकचा. ऑफ स्टंपचा बाहेर पंच केलाय थ्रू दी लाईन. चांगला फटका. कमा पॉइंटला बॉल. म्हात्रेने पहिलाच मारलाय. चौकार. पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू करण खान. यस, नेहमीच समालोचकांवरती या व्यक्तिमत्वाचं प्रेम राहिले आणि जेव्हा जेव्हा पडलेच्या स्पर्धेमध्ये जातो नेहमीच समालोचकांना कॉम्प्लिमेंटरी मधून काही ना काही बक्षीस त्यांच्याकडून जरूर असतं. आणि या सीझन मध्ये जरूर जेव्हा होळी चषकाच्या निमित्तानं बाळू पाटील आणि नितीन पाटील सर त्या स्पर्धेमध्ये होते, त्या दोन्ही समालोचकांना लास्ट इयर आम्हालाही त्यांनी ब्रँडेड शर्ट कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिले होते. थँक्यू. मिस टायमिंग. मिड ऑफला बॉल. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला. कॅच ड्रॉप. आय थिंक पुन्हा एकदा आस्तिक होते त्या ठिकाणी. अति घाई संकटात नाही. व्यवस्थित जस्ट त्याने केलं पण थोडासा चाच पडत होता तो. सो अक्षयला जीवनदान मिळतंय आणि पहिल्या षटकाचा केस. ऍक्शन रिप्ले पहा. प्रिव्हियस बॉलचा इनसाइड आउटचा प्रयत्न होता. टायमिंग नव्हतं. फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं. मिड ऑफचा फिल्डर मागे जात होता आस्तिक. कॅच ड्रॉप झाली आहे. 11ला 2 पहिल्या षटकाचा खेळ संपला.
या उद्योजक रविदादा म्हात्रे यांचे आगमन झालेलं आपले सहर्ष स्वागत. 11-2 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मॅच बिटवीन वीर बजरंग शिडोल आणि आदर्श पडले. दोन्ही संघांमध्ये आपल्याला सिनियर काय पाहायला मिळतात. यंगस्टर्सचा भरणा दोन्ही बाजूला आहे. दोन्ही बॅलन्स टीम आहेत. जरी 2 विकेट पडले तरी 11 धावाही आलेल्या आहेत. आणि या क्रीडांगणाचा ॲव्हरेज स्कोर 55-60 आपण बघितलेला आहे. 60ला तगड्या मॅचेस आपल्याला शेवटपर्यंत येत असताना पाहायला मिळालेल्या आहेत. बॉलिंग युनिट मधला आणखी एक गोलंदाज आता येतोय, अर्थातच कॅप्टन सुयोग पाटील. या दरम्यान सोपान म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती. सोपान म्हात्रे साहेब आपलं हार्दिक स्वागत. O2 करंजी काळ. सेकंड ओव्हरला आपण सुरुवात करतोय. थांबला बॅकफुटला एज आहे, थोडासा लेट खेळलाय सागर आणि बॉल डीप थर्ड मॅनला थेट गेलाय चौकार. ऑफ साईड ही त्याची नेहमीच आवडती राहिली आहे. थोडासा लेट खेळतो, कटचे फटके त्याच्या आवडतात. सागर पाटील आजवर जर तुम्ही त्याला बघितलं असेल तर हे जे लेट कटचे फटके असतील, कटचे फटके असतील, नेहमीच त्याच्या आवडते राहिलेत. हा जो फटका कुठेतरी त्याच्या फलंदाजीचं वर्णन करणाराच होता. इनसाइड आउटचा प्रयत्न हवेत होता, चांगला प्रयत्न दिनेश यांचा. कॅच ड्रॉप झाली आहे, कदाचित डबलचा प्रयत्न. यस, ऍक्सेप्ट केला कॉलला सागरच्या अक्षयने आणि 2 धावा मिळतात. 2च्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना 17 या आकड्यावरती. आज आपण 2 अगोदर 40+ मॅचेस बघितलेल्या आहेत आणि काल जसं आपण शेड्यूल कंप्लीट केलं तसाच होईल. 2 पहिल्या फेरीतील मॅचेस नंतर लगेचच विनर मॅच खेळवली जाईल. नांदिवलीमधून नांदिवली वाखळमधून नांदिवली जिंकले, वावंजी आणि गारिवलीमधून गारिवली जिंकले आणि गारिवलीमधून गारिवली. मिस टायमिंग, पुन्हा दिनेश ऍक्शन मध्ये जेलची संधी, नाही पोहोचू शकले. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या मिळतात. रॉकेट थ्रो होता विवेकचा स्ट्रायकिंग एंडला, डायव्हर्ट झालाय बॉल पण तिसरी धाव मिळणार नाही. 2च्या साह्याने धावसंख्या सध्या आपण पाहतोय पुढे जात असताना ती 19 या आकड्यावरती. भरत पाटील यांना स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहताय. आय थिंक 40+ असतील मला वाटतंय. पण आजही ते फिटनेस, आणि जर तुमचं फिटनेस चांगलं असेल, आरोग्यम धनसंपदा, शरीर आणि जमीन कसलं नाही तर त्यांचा कस निघून जातो असं आपण म्हणतो. जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुमचं वय देखील लपून जातं. फुल लाईन बॉल होता, डायरेक्ट हिटला, सुयोग गेला होता पण पॉपिंग क्रीजमध्ये बॅट होती. डॉट बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 या आकड्यावरती. सुयोग पाटीलची बॉलिंग ॲक्शन ओव्हर द विकेटने लेग स्टंपला हिट करणारा बॉल त्याने टाकला होता, मात्र मध्ये बॅट आली, बॅटचा स्पर्श झाला, पायाला लागला बॉल आणि फॉलो थ्रू मध्ये सुयोगने त्याला कव्हर केले. डॉट बॉल. IPL मध्ये प्रत्येक डॉट बॉलला एक झाड लावलं जाते, पण दुसऱ्या बाजूने 400 एकर जंगलाची कत्तल होते. लॉंग ऑनला बॉल, झेलची संधी आहे, समोर फिल्डर हुशाल, सागरची विकेट. 19ला 3 आदर्श पडले. येस, IPL मध्ये आपण जर तुम्ही बघितलं ऑनलाईन स्ट्रीमिंगवरती, जेव्हा आपल्याला बॉलिंगचं अनालिसिस दाखवलं जातं, जर डॉट बॉल आला तिथे डॉट येतो आणि त्याबरोबर एक ग्रीन झाड देखील येतं, ट्री, त्याचा सिम्बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉलवरती एक झाड टाटा IPLचं सध्याचं 18वं सीझन लावत आहे. पण दुसऱ्या बाजूने जर इंस्टाग्रामवरती तुम्ही ओपन केलं, त्यासोबत तुम्ही जर न्यूज चॅनल सोशल मीडियावरती बघितलं तर दुसरी देखील न्यूज तुमच्या समोर येते की 400 एकर जंगलाची तोड केली जाते IT पार्कसाठी. आता कितपत योग्य आहे नाही, आपण डेव्हलप तर होतोय पण त्यासोबत निसर्गाच्या ज्या काही नैसर्गिक गोष्टी आहेत त्या आपण जपल्याच पाहिजेत. नाहीतर असं म्हणतो आपण की निसर्ग कोपतो, हे आपल्याला बऱ्याच वेळेला मग भूकंप असेल, सुनामी असेल, महापूर असेल, या सर्वच गोष्टींद्वारे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. शॉर्ट कव्हरला बॉल हवेत आहे, वैभव आलाय, ओ त्याला जीवनदान. ही गोष्ट महागात पडू शकते. वैभव मात्रे फॉर्म मध्ये स्लॉग हिटर आहे
अक्षयला एक जीवनदान मिळालंय, वैभवला एक जीवनदान मिळालंय. वारंवार चुका, यावेळेला एक सहज सोपा झेल होता. सुयोग नाराज आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 21 धावा, 3 विकेटचं नुकसान. शेवटचा बॉल पुन्हा एकदा पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये. ऑफस्टम्पचा बाहेर होता, इनसाइड आउटचा प्रयत्न, बॅलन्स नव्हता फटक्यामध्ये वैभवचा आणि कव्हरला फिल्डर यावेळेला आपण बघितलाय साहिल. एकदा आपण बघितलं आस्तिकला, एकदा आपण बघितलं दिनेशला, एकदा आपण आता पाहतोय साहिलला. 3 वेगवेगळ्या फिल्डर्स कडून 3 वेगवेगळ्या प्लेयर्सला जीवनदान जरूर देण्यात आलेलं आहे. 21ला 3, 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड. आजही 40+ जो फॉर्मॅट आहे त्यामधून एकच टीम सुपर 4ला आपण क्वालिफाय करणार आहोत. काल वडवली 40+ टीम त्यांना परास्त केलं शिळगावने लास्ट मॅच मध्ये आणि शिळगाव 40+ हा संघ पहिला सेमीफायनलिस्ट आहे. आजही एकच टीम 40+ फॉर्मॅट मधून आपण सुपर 4 साठी नेणार आहोत. ही मॅच आपण तिसरी पाहतोय. अर्थातच चौथा सामना आहे. शिरडून विरुद्ध पडले. यानंतर माथरणी आणि सोनारपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. फुल लेंथ एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये बॉल चाललाय. मात्र डीप कव्हरचा फिल्डर फार वेगाने. चांगले फिल्डिंग, थ्रो चांगला, बॅकअप नव्हतं पण आस्तिकचा वेग जो आहे फार चपळ आहे. पण त्या चपळतेसोबत टेम्परामेंट, संयम हा देखील फार गरजेचा असतो. मग तुम्ही ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर. धावसंख्या तुम्हाला सध्या पाहायला मिळते ती 22, 22 धावा, 3 विकेट पडलेले आहेत. शिडूनचा आणखी एक फिल्डर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये निखिल. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या फ्रेश गोलंदाजाला आणलंय आविष्कार. अष्टपैलू, प्रमुख, जेन्युअन ऑलराऊंडर आविष्कार. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 22. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. दोन्ही संघांना सूचना असेल बिकॉज 10 मॅचेस आजचाही शेड्यूल आहे. फुल लेंथ बॉल, आय थिंक एज होती, कॅच ड्रॉप झाली. ओहो, ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेट न्याला आविष्कार. ऑफस्टम्पचा बाहेर, क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर. फुल लेंथ बॉल, येस आउटसाइड एज होती पण बॉल थोडासा खाली होता त्यामुळे भरत पाटील यांच्यासाठी हार्ड होती कॅच. पण क्रिकेट 10 आउट ऑफ 9 हेच सांगते जर तुमच्या हातात बॉल आलाय म्हणजे कॅच तुमची होती. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल, क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह. चांगला प्रयत्न होता आस्तिकचा, मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जीवनदान मिळालेत वैभवला आणि पुढचा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. पॉवर हिटर आहे आणि जीवनदान पाहूयात कितपत महागात पडतात. कारण येणारा जो वैभवच्या बॅटमधून मोठा फटका असेल तो भरत पाटील यांना टोचणार आहे कारण त्यांनी कॅच ड्रॉप केले आणि त्याचबरोबर साहिल. यावेळेला स्वीप करायचं होतं अनऑर्थोडॉक्स पद्धतीनं. असं सुरुवातीला वाटलं की स्कूप करतात पण बॉल जसा खाली आला तसं त्यांनी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इथे लेग बायची येते एक धाव. ऍक्शन रिप्ले. येस, इम्पॅक्ट ऑफस्टम्पचा फार बाहेर होता. अगोदर डावा पायाला लागला, त्यानंतर उजव्या पायाला बॉल लागला आणि त्यानंतर शॉर्ट लेग मध्ये गेलाय. 27 वरती सध्याचं धावफलक. राऊंड द विकेटने लेफ्टी अक्षय मात्रेसाठी 3 बॉल मध्ये 7 धावा. राऊंड द विकेटने आविष्कार. मला आठवतं या सीझन मध्ये आय थिंक पडलेचे खेळाडू आले नव्हते आणि अक्षयला सुरुवातीला चान्स मिळाली होती टॉप ऑर्डर मध्ये. 14 बॉल 34 धावांची जबरदस्त खेळ त्याने त्या स्पर्धेमध्ये केली होती. फुल लेंथ आहे. यावेळेला असं वाटलं एज होती. ऍक्शन रिप्ले आपल्याला क्लिअर करून देईल. राऊंड द विकेटने आविष्कार. फुल लेंथ बॉल तर थोडासा वळलेला आहे पण मात्र एज जरी असती तरी आय थिंक टप्पा त्यानंतर पडलेला आहे. डॉट बॉल. फुल लेंथ बॉल, बॉल इज बॅक. वा आविष्कार
उजव्या बाजूला झेपावलाय फॉलो थ्रो मधून आणि इथे अर्थातच ओव्हर 3 इथे कंप्लीट होत आहेत आणि ओव्हरऑल आपण स्कोअरचा विचार केला तर विकेट पडलेत आदर्श पडलेच्या त्या 3 धावा फलकावरती. आपण मध्ये स्टुडिओवर उपस्थित राहिले त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना शाहू पाटील यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्यानंतर सोपान म्हात्रे इथे उपस्थित त्यांचे सत्कार होईल. सोपान म्हात्रे या आपला सत्कार होईल. मी महेश भोईर यांना विनंती होती की आपण सोपान म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. तर या महेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सोपान म्हात्रे यांचा सत्कार करणार आहोत. सोपानजी म्हात्रे साहेब क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम महेश भोईर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सोपानजी म्हात्रे त्यानंतर एक शेवटचा सन्मान आम्ही अजूनही करणार आहोत. नक्कीच क्रिकेटचे खंदेश समर्थक म्हणून पडलेगावचे सुनील पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. पडलेगावचे त्यांचे सत्कार होईल. मी अनिल ठाकूर साहेबांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभ हस्ते सुनील पाटील यांचा सत्कार आपण करायचा आहे जे पडलेगावचे आहेत. अनिल ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही सुनील पाटील यांचा सत्कार करणार आहोत. सुनील पाटील यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना अनिल ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आणि लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये करण काळेंच्याकडे. धन्यवाद. आणि टॉससाठी उपस्थित राहायचे ध्रुवी 11 सोनारपाडा आणि माटाडी दोन्ही टीमचे कॅप्टन. सन्मान जरूर होतोय सुनीलजी पाटील पडलेगाव. मात्र पडलेगाव थोडासा गोविंदा हा डाव आतापर्यंत 19 बॉलमध्ये फक्त 28 धावा बनलेल्या आहेत. विचार करावा लागेल. स्वप्नील म्हात्रे पॅव्हलियनमध्ये, प्रथम पॅव्हलियनमध्ये, राकेश पॅव्हलियनमध्ये, वैभव आणि अक्षयकडे ती देखील क्षमता आहे पण डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढले. 6 बॉलमध्ये 7 अक्षय, 4 बॉलमध्ये 7 वैभव. सुयोग आलाय पुन्हा एकदा. एक विकेट झाले त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये काढली होती. 4th ओव्हरमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बाबा पॅक पंचच्या गॅपमध्ये बॉल होता पण ती गॅप कव्हर केले लॉंग ऑफचा फिल्डर रुशालने. 2 धावा इथे मिळत आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या जर आपण बघितली तर ती पुढे 30 धावा धावा फलकावरती. चांगलं बॉलिंग युनिट जरूर आदर्श पडलेकडे देखील आहे पण तुम्हाला मिनिमम 50 धावा उभाराव्या लागतील. परवाच्या दिवसामध्ये आपण 34लाही शेवटपर्यंत मॅच बघितली होती जी होम ग्राउंडवरती खेळणाऱ्या उंबारली आणि खोणीमध्ये रंगली होती. विराजला देखील आपण बघितलं होतं त्या मॅच मध्ये शेवटच्या क्षणाला जे आता कॉम्बॉक्स मध्ये ऑफ समचा बाहेर चॉप केल्या बॉलला कवसला आस्तिक फार वेगाने बॉलवरती पहिली धाव पूर्ण झाली आहे. बॉल निसटलाय त्यामध्ये 2 धावा. ही गोष्ट मी सुरुवातीला देखील म्हणालो होतो जेव्हा आस्तिक या चुका करत होते. अतिघाई संकटात नाही बॉलला पकडण्या अगोदर थ्रो करण्याचा प्रयत्न. चपळतेसोबत तुम्हाला संयम हे जर कॉम्बिनेशन जुळलं तर तुम्ही ऍज अ फिल्डर म्हणून चांगली कामगिरी करणार आहात. नुकतंच ज्यांचं आगमन देखील झालेले समाजसेवक ललित काटेचे मानगावचे आदरणीय सोपानजी म्हात्रे साहेब यांच्याकडून या स्पर्धेमध्ये रेग्युलर फॉर्मॅटसाठी मालिकावीरचे आपल्याला सायकल स्पॉन्सर करण्यात आलेले. सुस्वागतम. 33ला 3.3 ओव्हरचा खेळ संपलाय. पूल खेळण्यात आलाय. पॉवर हिटर वैभव म्हात्रेने मारलाय षटकार.
मात्रेची बॅटच्या पद्धतीनं पूलसाठी फिरते, त्याचा डावा पाय देखील फिरतो. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, मागच्या पायावरती ते उभे असतात आणि पूर्णपणे त्या जोराने बॉलला पूल करत असताना मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर मारतायत. प्रचंड ताकदीचा वापर, पॉवर हिटर आहेत आणि त्याला आय थिंक 2 जीवनदानं दिलेत आतापर्यंत शिरडोन संघाने. सुयोगच्या अगेन्स्ट आलेला षटकार, सुयोगचा पलटवार काय असेल या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. 39 वरती पडले. फुल लेन टाकलाय, यॉर्करचा प्रयत्न होता, बॉल चाललाय मागे मिड विकेट मध्ये. रुशालच्या ठिकाणी डबलचा कॉल आहे, 2 धावा मिळतील. डीप बाउंड्री आहे, त्याचा फायदा कुठेतरी होतोय. बॉल डायव्हर्ट आणि 3 धावा. चेक. या दरम्यान तुम्ही पाहता आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी सरपंच सोनारपाड्याचे मुकेश शेठ पाटील साहेबांचं आगमन होत असताना दादांचा आम्ही मनपूर्वक पंच काय इशारा करतायत. एक शॉर्ट रन. ओके, 1 शॉट. धावा मिळतात त्या अर्थातच 2 आणि या 2 धावांच्या साह्याने धावासंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 41. 41 धावा. कार्यसम्राट माजी सरपंच मुकेश दादा पाटील सोनारपाडा यांचे आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. नेक्स्ट मॅच मध्ये आपण सोनारपाडा आणि माथाडी या 2 संघांना पाहणार आहोत. राज पाटील यांचे आगमन झालंय. माथाडी या संघासाठी राज पाटील फार कमी वयामध्ये जबाबदारीने खेळ करत असताना इम्पॅक्टफुल प्लेअर म्हणून आपण माथाडीच्या राजला बघितलेलं आहे. एका बाजूला योगेश पाटील, अमोल पाटील, दुसऱ्या बाजूला राज पाटील. माथाडी सोनारपाड्यामध्ये पुढची मॅच. सुयोग फुल लेन बॉल एक्स्ट्रा कव्हरला. वा, सुशांत शांत केलं अक्षय मात्रेला कॅचने. 41 ला 4था हादरा. आदर्श पडलेला. 4 ओव्हरचा खेळ संपला. मिल गया बॉल. सुशांतला असंच वाटलं असेल जेव्हा ही कॅच पकडली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुशांत उभा होता, स्वतःला स्ट्रेच केलंय आणि जबरदस्त ही कॅच. सुयोग पाटील ओव्हर द विकेटने. लास्ट बॉलचा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा स्ट्रेट अँगलने ऑप्शनचा बाहेर सुयोगने फॉलो केलं आणि थ्रू दी लाईन एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचं होतं, पण इनफिल्ड मध्ये असलेला सुशांत चांगला झेल. 41 ला 4थी विकेट आली आहे. लास्ट ओव्हर बाकी आहे आणि प्रथम मात्रे देखील आता मैदानाचा आत आलेला आहे. आणखी एक स्लॉग हिटर मैदानाचा आत. शेवटचं षटक लास्ट ओव्हर मध्ये प्रणव एकनाथ पाटील अपकमिंग यंग टॅलेंट आहे. शिरडोन फिर बजरंग शिरडोनच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सो आता वैभव मात्रेसाठी डिपिश कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. बिहाइंड द विकेट आपल्याला गलीमध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. थर्ड मॅन फाईन लेग आत भरत पाटील यष्टी रक्षक. गोलंदाज यार प्रणव. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. लास्ट 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉल 15 मध्ये 6 बॉल वरती आतापर्यंत 15 धावा वैभवच्या बॅट मधून आलेल्या आहेत. सेट बॅटर स्ट्रायकिंग एंडला वैभव. ओहो, अराउंड द लेग फोल्ड. यॉर्कर आलाय आणि प्रणवने थेट यष्टया उद्ध्वस्त केलात. जावं लागेल मात्रेला पॅव्हलियनकडे. धक्का 5वा. 41 वरती वैभव मात्रे बाद. IPL जेव्हा जेव्हा आपण सुरुवात होते तेव्हा प्रत्येक जण म्हणतो माझी मुंबई इंडियन्स, माझी RCB, माझी चेन्नई. पण जेव्हा मात्र IPL नंतर ICC इव्हेंट्स येतात, जेव्हा आपला भारत एकत्रित खेळतो तेव्हा कोणामध्ये असे मतभेद नसतात आणि ते करायला देखील नको. IPL पुरतं तुम्ही जरूर एकेका टीमचे फॅन व्हा, पण खेळाडूंवरती टिप्पणी करणे कितपत योग्य आहे याचा देखील विचार आपण केला पाहिजे. 41 धावा, 6 विकेट सध्या पडलेले आहेत आणि सोहम ठाकूर मैदानाचा आत आलेला आहे. काय बॉल आला. यॉर्कर थेट ऑफ स्टंपला उखडणारा होता. फुल लेंथ बॉटम हँड लॉफ्ट केले. लॉंग ऑफला सुयोग. 1 मोर विकेट डाऊन.
41-7. विकेट पिकअप शॉट होता, बॉटम हँडने फक्त लॉफ्ट केलं होतं, ताकद नव्हती या फटक्यामध्ये आणि सोहम पहिल्याच बॉलवरती आउट झालाय. स्वप्नील मात्रे इनॅक्ट नंबर 8 स्लॉग हिटरच्या भूमिकेमध्ये रणनीती पडले संघाची देखील आज थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळते. मात्र आता 4 बॉल के एल राहुलला ज्या पद्धतीने आपण बघत आलेलो कदाचित या बॅटिंग ऑर्डरमध्ये स्वप्नील मात्रेला देखील बऱ्याच वेळेला बॅटिंग क्रम वेगळ्या पद्धतीने त्याला आपण बघितलं. आज 8व्या क्रमांकावरती पाहतोय. 4 बॉलचा खेळ बाकी. पाहूया स्वप्नील मात्रेचं उत्तर काय असेल. प्रथमला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळाली नाही. स्ट्रोक प्लेअर आहेत ते. हॅट्रिक बॉल फुल लेंथ फ्लिक केला बॉलला आणि स्वप्नीलने ते फक्त सिंगलने स्ट्राईक रोटेट केले. प्रथमला स्ट्रायकिंग एंडला आणलंय. सिंगलच्या सायने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 42. फार वर्ष स्वप्नील मात्रे या संघासाठी खेळलेले आहेत. ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर महत्त्वपूर्ण योगदान आणि आताही फ्रंट लाईन बॉलर म्हणून फार चाणक्य चतुर आहेत आणि ॲज अ बॉलर जेव्हा जेव्हा ते असतात समोरच्या बॅटरला ते देखील एक बॅटलच असतं. सो आता प्रथम आलाय. पहिल्या 3 बॉलमध्ये तर प्रणवने फक्त दिली ती एकच धाव. 2 विकेट काढलेत. ओव्हर द विकेट प्रणव राऊंड द विकेटने आलेत आणि ते एज घेऊन भरत पाटील यांनी झेल टिपलाय. 7वा धक्का. प्रथम 0वरती बाद. करतोय प्रणव. स्वप्नीलने लास्ट बॉलवरती सिंगल काढली. जरूर प्रथम जे स्ट्रोक प्लेअर आहेत त्यांना स्ट्रायकिंग एंडला आणलंय पण पुढच्याच बॉलवरती त्याची विकेट. सो क्रिकेटमध्ये रणनीती प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम पण ते कितपत तुमच्या योग्य ठरणार हा तुमचा गेम सांगतो. 2 बॉल बाकी आहेत. सिद्धार्थ सुनील पाटील मैदानाच्या आत आपल्याला आता पाहायला मिळतात. 7 विकेट पडलेत. 2 बॉल बाकी आहेत. ज्या पद्धतीने आपण शार्दुल ठाकूरला पाहतो, ज्या पद्धतीने आपण दीपक चहरला मुंबईसाठी बघितलं पहिल्या मॅच मध्ये, खरं तर जे प्रामुख्याने बॉलर आहेत, सिद्धार्थ देखील बॉलर आहे पण या मॅच मध्ये 2 बॉलवरती किमान एक मोठा फटका. ओहो पूल केलाय लॉंग ऑन द फिल्डर विवेक आणि तिथे विकेट. चांगला झेल फटका चांगला होता पण लॉंग ऑनला क्लिअर करू शकला नाही. 8वा धक्का 42 वरती आदर्श पडलेला. काल आपल्याला भरपूर सूट झालं असं यावेळेला. काल ज्या पद्धतीने माहोल बनला होता 4-5 वाजता बऱ्याच ठिकाणी पाऊसही पडला. इकडे पडला आपल्या विभागामध्ये पण फार कमी पडला. अन्यथा बदलापूर काही स्पर्धा तर पोस्टपोन करण्यात आल्या. 42 धावा 8 विकेट. शेवटचा एक बॉल बाकी आणि आलाय मैदानाचा आत राकेश कुंभार. 42 धावा आहेत. पुन्हा हॅट्रिकची चान्स प्रणवला. 5 बॉल मध्ये 4 विकेट. हॅट्रिक बॉल लॉंग ऑन द फिल्डर मात्र बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार. धावसंख्या 48 वरती पोहोचली आणि 49 धावांचं लक्ष ठेवलंय ते आता वीर बजरंग शिढोन संघासमोर आदर्श पडलेने या मॅच मध्ये. आपण जाऊयात आता नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे जिथे मातर्डी आणि सोनारपाडा या 2 संघांदरम्यान केला जाईल नाणेफेकीचा कौल. कार्यसम्राट माजी सरपंच आदरणीय मुकेशजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम.
पोलीस पाटील मानपड्याचे आपण पाहतोय संदीप म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. तर या संदीप म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय माटाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ध्रुवी एंटरप्राइजेस सोनारपाडा नरेश शेठ ठाकूर पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार या स्पर्धेमध्ये. माटाडी संघ कॉल करेल. जय पिंपळादेवी चषक असा कॉल केला आणि जय पिंपळादेवी चषक आलेल्या पोलीस पाटील साहेबांनी विराजमायचे राजपाडी आमच्या राज जिंकल्या समोर ध्रुवी एंटरप्राइजेस सोनारपाडा संघ काय निर्णय असेल. पहिले क्षेत्ररक्षण करू आम्ही. खरं तर आपण पाहिलं तर जय पिंपळादेवी चषक 2025 मानपाड्याची स्पर्धा आपण पाहतोय. 32 ग्रामीण संघ खेळतात मात्र खरं तर 16 संघांनाही या स्पर्धेमध्ये रेग्युलर संघांना संधी दिली आहे. काय सांगशील आयोजनाबद्दल. आयोजन खूप सुंदर आहे. मागच्या टुर्नामेंटमध्ये आम्ही खेळायला होता पण आम्हाला एंट्री भेटली नाही पण इथे भेटली आहे आणि आयोजकांचा धन्यवाद करेन आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. शुभेच्छा असतील. अमर आमच्यासोबत अमर टॉस महत्त्वाचं होतं. अमर टॉस जर तू जिंकला असता तुझा निर्णय काय असला असता. रक्षण केलं असतं. बॅटिंग करायचे 5 ओव्हरची मॅच आहे. काय टार्गेट सेट केलं आहे का मनामध्ये कारण की या खेळपट्टीवर धावा येत आहेत. उंबारची स्पर्धा झाली होती तेव्हाही तुम्ही या स्पर्धेत क्रीडांगणामध्ये काय टार्गेट सेट केलं आहे का मनामध्ये. 55-60 प्लस करण्याचा प्रयत्न असेल. मला बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळता. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुमच्या संघाने दुसऱ्यांदा जिंकली. त्यानंतर शेड्यूलची नाईट केली आपण ती तुमच्या संघाने जिंकली आणि आताचा डोके ते स्पर्धा आली तिथे तुमच्या संघाने स्पर्धा जिंकली. अमोल पाटील मालिका विरुद्ध टीस टीम आम्हाला पाहायला मिळेल की काही चेंजेस पाहायला मिळतील. नाही सेम टीम असेल. तर शुभेच्छा असतील अमर ठाकूर तुम्हाला या मॅचसाठी. आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर माटाडी टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काही सन्मान आहेत. तुर्बे 40+ संघ सुद्धा दाखल झाले त्यांचे हार्दिक स्वागत. अशोक पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती तुर्बेचे आपलं हार्दिक स्वागत. रेग्युलरची मॅच त्यानंतर पुन्हा 40+च्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया बाळू पाटील सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू नितीन. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता श्री बालाजी मित्र मंडळ सोनारपाडा आयोजित मानपाडा आयोजित आपण तर जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित आपण तर जय पिंपळादेवी चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतो. व्यासपीठावर भरपूर मान्यवर आपल्याला बघायला मिळते कारण उद्या सुपर संडे. उद्या आपण बघितलं तर रामनवमी देखील आहे. सर्वांना आपण बघितलं तर येणाऱ्या रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं प्रत्येकाने उद्या सकाळी लवकर उठा. आपण जिथे जिथे राम मंदिर असेल तिथे जा किंवा आपल्या घरात जर रामाची प्रतिमा असेल रामाचा फोटो असेल तिचं पूजन करा. खरं राम राज्य आज आपण बघितलं तर अयोध्येपर्यंत आपण पोहोचू शकत नाही पण आपल्या घरात बसून आपण प्रभू रामचंद्रांचं दर्शन करू शकता. आणि उद्या आपण बघितलं तर स्टार प्रवाह देखील अख्खा दिवस आपल्याला रामनवमीच्या आरतीच देखील बघायला मिळते. सामना सुरू होतो. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील म्हात्रे येतोय. बॅटिंगमध्ये आपण बघितले चमक दाखवले पण गोलंदाजीमध्ये चमक दाखवतो का पाहायचंय. वीर बजरंग शिरडून संघाला आपण बघितलं 49 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर शरीराच्या दिशेने वेगाने आला. डायरेक्ट हिटची शक्यता होती. स्वप्नील सांगतात की बॅकिंगला या धावा कमी आहेत. सिंगल आपण खातं उघडलं तर याला संघाचं. खूप चांगला चेंडू होता. पडल्यानंतर बघा ना किती टर्न झाला. शरीराच्या दिशेने वेगाने आला. चांगला स्पिन होऊन चेंडू शरीराच्या दिशेने आला होता. स्वप्नील गोलंदाजी मार्कॉस स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. उंच पुरा बॅटर सुयोगला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉट फाईन लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. यावेळेला शॉट स्कोअर लेगला आपण पाहू शकता. आणि एक मिड विकेटला क्षेत्रक्षण डीपमध्ये आपण पाहू शकता. एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण डीपमध्ये आपण पाहू शकता. स्वप्नील तो सुयोग. चांगला चेंडू. यावेळेला कॉडब्यांचा अपील केलं जात आहे. राकेशने खूप चांगला झेल घेतला जमीन लगत. बॅटर बाद. स्वप्नीलला यश मिळालंय. झाली. हा षटक जर चांगला हाताळलं एकूण आपण तर कमीत कमी 3 ते 4 धावांचं षटक हाताळलं तर येणाऱ्या षटकामध्ये देखील जर चांगली गोलंदाजी तर मॅच बनू शकते. इथून नवीन बॅटर आपण तिसऱ्या क्रमांकावरती तर सुशांत येतोय.
पहिल्याच आपण आता मॅचमध्ये देखील बघितले, पहिल्या इनिंगमध्ये करण भरपूर मिसफील्ड झाली, पण इथून मात्र ना मिसफील्ड करता कामा नाहीये. जरी लक्ष आपण आता मोठं नाही, पण ते लक्ष तुम्ही मोठं बनवू शकता. रियाज संघाकडे क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. अव्वल दर्जाचा आपण आता ग्रामीणचा चिता देखील आहे. मयूरला आपण मिड विकेटला पाहू शकता. तर यंगस्टरचा संघ आहे. सुनील पाटील देखील बिग सपोर्टर आहेत, आमच्याशी भरपूर बातचीत केली. आणि करणने देखील मग सांगितलं की ही व्यक्ती आपल्याला सातत्याने समालोचकांना आपण जर काही ना काही गिफ्ट द्यायचं. यावर्षी देखील भावेश आम्हाला डायगर चषकमध्ये, होळी चषकमध्ये ब्रँडेड शर्ट सांगितले, तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. पण आम्ही सांगितले दादा तुम्ही आणाल ते आम्हाला मान्य आहे. ओ बॅकफुट गेला, पंच केला या बेला, मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिले सीमारच्या पार चौकार. चेंडूच्या तुलनेने हा चेंडू मित्र म्हणे खराब होता स्वप्नीलचा. स्वप्नील हो चांगला चेंडू, पाहिजे तर स्ट्रॉंग अपील होतंय. पंचांचा बोट आकाशाकडे, बॅटर बाद होतोय या वेळेला. बघा चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. स्वप्नील सांगतो पहिला तुमचा तर दुसरा आमचा, बॅटर बाद. गोलंदाजी काय गोलंदाजी, चौकार जर आला होता तो चेंडू करण कुठेतरी ना आपण खराब टाकला होता. जास्त लेग ब्रेक झाला चेंडू आणि कुठेतरी स्पिन होऊन जास्त बाहेर निघाला होता. पण त्यानंतरचा लगेच पुढच्या चेंडूवरती लगेच प्रत्युत्तर दिलंय. त्याच बॅटरला लगेच पायचीत केलंय. प्रत्येक खेळाडू आता आपण बघितलं थोडंसं रागावतं देखील, पण कारण क्रिकेट बघितलं ना काही खेळाडूंना अजूनही मित्र म्हणेल 40+ असेल, रेग्युलर असेल, पराभूत पचवता येत नाही. क्रिकेट म्हटलं ना कोणताही खेळ. चला लगेच बॅटर लगेच जायचं लवकर. दिनेश येतो नवीन बॅटर. नाही पंचांच्या भूमिकेत प्रसाद शास्त्र बुद्धीला देखील आपण पाहू शकता. आपण पाहू शकता सचिन ठाकूरला आपण पाहू शकता, रमेश म्हात्रेला आपण पाहू शकता, संदीप भानेला आपण पाहू शकता. ही 4 पंच आपण पाहू शकता मैदानात आणि खूप चांगली पंचगिरी राहिली त्यांची देखील. जबरदस्त गोलंदाजी, 2 बाद, 5 अशी धाव संख्या, 49चं लक्ष, हे देखील लक्ष मोठं होतं. स्वप्नील खूप चांगली गोलंदाजी करतोय. जरी एक चौकार आला म्हणून विकेट टेकिंग गोलंदाजी केली. आतापर्यंत त्याने 2 विकेट प्राप्त केले. दिनेश आलाय नवीन बॅटर. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर, पहिल्या षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द मार्क होते. कोणीगाव एणेकडून क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाठवलं होतं, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण पाठवलं होतं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला तर या वेळेला शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट मॅन पॉइंट, शॉर्ट कव्हर रिझन मध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. आले आले आपण इथं धाडसी निर्णय घेतलाय. रिव्हर्स फटका आपण नेहमी सांगतो ना की लगीत अबाद नाही लगीत बरबाद, आणि इथे मी तर म्हणेल खराब शॉट सिलेक्शन आहे. कारण जर सिंगल घेऊन आपण आविष्कार सारखा बॅटर आहे त्याला स्ट्राईकवर आणणं फार गरजेचं आहे. तेच आविष्कार कदाचित सांगत असतील की 2 विकेट गेल्या आहेत, अजूनही मॅच संपली नाहीये. कारण अजूनही येणार आहे आपण तर 4 षटकं बाकी आहेत आणि हा या षटकातील एक चेंडू बाकी आहे. स्वप्नील खूप चांगली गोलंदाजी करतोय. सायकला दिनेश पुन्हा एकदा स्विच केलाय. चेंडू हवेमध्ये होता या वेळेला, क्षेत्ररक्षक आले होते. शॉट पॉईंट लेगचं या वेळेला चेंडूला फीड करतील आपण तर पॉईंटच्या क्षेत्ररक्षक जाऊन तोपर्यंत एक धाव मिळते आणि पहिल्या षटकाच्या समाप्त एक चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. चांगलं षटक हाताळलंय स्वप्नील म्हात्रेने. जरी बॅटिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला पण गोलंदाजी खूप चांगली केली. आपण इथं 6 धावा देऊन 2 बॅटर बाद केलेत. उर्वरित समीकरण आपण पाहू शकता. येणारे 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. कारण रेग्युलर क्रिकेट म्हटलं तर विकेट आणि टॉसला फार महत्त्व असतं. चला एकत्र येऊ नका, खेळपट्टी कोणी एकत्र येऊ नका. सर्व खेळाडूंना सूचना आहे. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहू शकता. खूप चांगली मॅच. एका बाजूला राज पाटीलचा माताडी संघ तर दुसऱ्या बाजूला सोनारपाडा संघ. जास्त नितीनने आता वर्णन केलं की खूप चांगली कामगिरी करतो. स्वर्गीय रतन स्मृती चषक जिंकला, डुक्याची स्पर्धा जिंकली आणि अमोल पाटीलला देखील आपण तर गाडी मिळाली. आय थिंक ॲक्टिव्ह होती का स्कूटीच होती कोणत्या तरी कंपनीची. नाही अमोल पाटील म्हटलं तर मी तर म्हणेल सोनारपाडा गावचा कोहिनूरचा हिरा. तोंडाने कमी बोलतो, बॅटने खूप जास्त बोलतो. जे काय करतो ते मैदानावर बॅटने. पाहिजे गोलंदाजी मार्कवर कोण येतो या वेळेला. सिद्धांत पाटील फटका मगाशी चांगला खेळते
नाही सिद्धांतची देखील आपण आता त्यांच्या बाबांनी मगाशी आम्हाला सांगितलं की सिद्धांतची तब्येत ठीक नव्हती, पण आता गावासाठी तो पुन्हा एकदा प्रथमोपचार करून स्वतःवरती आपण तर थोडंसं पेन किलर गोळ्या घेऊन मैदानात उतरलाय. म्हणजे ही गावासाठी असणारी आपण तर प्रतिष्ठा, गावासाठी असणारं प्रेम. बघा बाबांनी देखील त्याला सांगितलं की तुला खेळायचंय, मैदानात जायचं, आपल्या गावासाठी खेळायचंय. सिद्धांत आलाय गोलंदाजी मार्कवर. मयूर बघा ग्रामीणचा चिता आमच्या बरोबर आपण तर समालोचन कक्षासमोर क्षेत्ररक्षण करतोय. सिद्धार्थ आलाय गोलंदाजी मार्कवर. उंबरली गाव एनकडून स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. दिनेशला आपण पाहू शकता ऑन साईडला शॉट पॉईंट लेग स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉट मिडविकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण डीप. हो हा चेंडू वेगवान होता यावेळेला. क्षेत्ररक्षक इथे मात्र चूक करतोय. पंच आपण आता वाईट चिखून करतात. 1+1 धावा आपण बघितलं तर नाही, जरी वाईट चेंडू होता हरकत नाही, पण क्षेत्ररक्षकाला चेंडू कलेक्टिंग करणं फार गरजेचं होतं. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 2 ने पुढे शकते 8 धावा. स्ट्रायकेनला आविष्कारला आपण पाहू शकता. एक अतिशय चांगला या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे आविष्कार पाटील. सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. वेगवान गोलंदाज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती दे. चांगलं कमबॅक बघा. वेग प्रचंड आहे सिद्धांतकडे. चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू वाईड फेकल्यानंतर बघा फॉलो थ्रू पाहू शकता आपण. किती चांगला फॉलो थ्रू आहे, किती चांगली जम्प करतो तो बघा. सुरुवात चांगली केली सिद्धांतने. सिद्धांत राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला आविष्कार पाटीलला आपण पाहू शकता. लॉक केला यावेळेला. क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. 1 बाउंड. चेंडू चालला यावेळेला मिडविकेट सी मार्शा पार. चौकार. माळीचं संगीत ऐकवलं जातं. एकनाथ माळी म्हटलं ना तर करण कळण आपल्या आगरी समाजाची शान आहे. असे कित्येक गायक आहेत की त्या आगरी समाजाचं मी तर म्हणेल ना शान आहेत. आपला ते मानबिंदू आहेत. सिद्धांत पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आविष्कार पाटील. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. उंबरली गाव एंडकडून स्विच आपण पाठवून दिलं यावेळेला. पटका खूप चांगला टाइम केला यावेळेला. चेंडूला पाठवून दिलंय. थर्ड मॅन सी मार्शा पार. चौकार. बघा रमेश म्हात्रेचा इशारा तो षटकार आहे. लगेच 12वे खेळाडू सांगितले बाळू पाटील षटकार आहे. चुकीची दुरुस्ती असावी कारण का आम्ही चौकार म्हटलो होतो. असं वाटलं की चौकार आहे पण नाही. हवेतून चेंडू बघा आपण पाहू शकता. क्लिअरिटी विथ क्वालिटी त्याबद्दल धन्यवाद देईल रोशन फराड आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. कॅमेरा वर्कला काय जबरदस्त क्लिअरिटी विथ क्वालिटी. नाही पहिल्याच मॅचमध्ये रोशनला देखील तुमच्या सर्व आपण तर कॅमेरामॅनला धन्यवाद देण्यात आलेलं होतं. आपण तर वाकलनच्या 40+ खेळाडूंच्या माध्यमातून स्विच हिटच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिलं यावेळेला. आविष्कारच्या माध्यमातून धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 2 बॅटर बाद 18 धावा. सिद्धांत कमबॅक करतो का पाहायचं. इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे. जी पकड पहिल्या षटकात निर्माण केली ती पकड करावी लागलं. हा चेंडू पुन्हा एकदा स्विचच्या माध्यमातून पाठवून दिला यावेळेला. आपण आता लॉंग लेगच्या दिशेने काय बॅटिंग केली जाते बघा. आविष्कारच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग केलं. सिद्धांतवरती हल्ला चढवतोय. यंगस्टर आहे आणि पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर केला जातो. इथे पॉवर पॅक बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. चौकाराने पुढे सरकते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 22 धावा दाखल करते आपण पाहू शकता. सिद्धांत षटकामध्ये धावा येत आहेत. कुठेतरी इथून या आपण त्या खेळाडू बरोबर बातचीत करणं फार गरजेचं आहे. कारण लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे. आविष्कारचं कौतुक करे. खूप चांगली बॅटिंग करतोय. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग आपण पाहू शकता. 22 धावा दाखल करते आपण पाहू शकता. सिद्धांत डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका सुरेख यावेळेला. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मधना जमिनीला आपण बघितले तर
चेंडू हा कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू सीमा रेषा पार चौकार आणि धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. काय बॅटिंग करतोय आविष्कार पाटील. देवेंद्रला देखील आपण पाहू शकतो. देवेंद्र वजे पूर्णपणे जबाबदारी आहे. ज्या जे संघ खेळतात त्यांची प्रवेश फी जमा करणं ही फार महत्वाची जबाबदारी आहे. सिद्धांत षटक फार मागडे ठरले. आतापर्यंत 20 धावा आल्या आहेत. सिद्धांत गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आविष्कार. चेंडू स्वीपच्या माध्यम पाठवून दिला. यावेळेला क्षेत्ररक्षक मयूर आले होते, प्रयत्न केले पण त्यांना बीड करून चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार. षटकार. हटौड़ी आ गया हो. वीस धावा नाही. कारण असं वाटलं की मयूर पकडते पण नाही. त्यांचा थोडासा पण तर बॉडीचा संतुलन देखील चांगला राहिला नाहीये. जजमेंट नाही करता आला. बघा आपण पाहू शकता कॅमेरा वर्क. ओमसाई MTC झेल झाला असता कदाचित. यस देवेन. प्रचंड मेहनत देवेंद्र वजे असतील. व्यासपीठ देखील आपण आपल्या भरपूर प्रमाणात प्रचंड गर्दी बघायला मिळते. मान्यवर देखील भरपूर आहेत. नाईट स्पर्धा म्हटली तर आपण बघितलं भरपूर मान्यवर देखील येत आहेत. कारण की प्रत्येकाला आपण तर वेळ असतो. 7 नंतर प्रत्येकजण क्रिकेट एन्जॉय करतो. जे जे संघ खेळतात त्यांच्या गावाचे प्रतिनिधी आपण त्या संघाला सपोर्ट करायला येतात. नाही उद्या रामनवमी देखील आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वप्न येतोय. कमबॅक करतो का पाहायचं आहे इथून. कारण 49ची आपण आता गरज असताना धावफलकाती धावा लागल्या 32. सामना खुला झालाय. दिनेशला आपण पाहू शकता. स्वप्नील हवेमध्ये झेलची शक्यता आहे. स्वप्नील आला आणि पुन्हा एकदा विकेट मिळून दिलाय. दिनेशला बाद व्हावं लागतंय. काय नाही ट्विस्ट. मॅच अजून संपली नाहीये. करण काळन बघा शिर्डूनचा खेळाडू काय सांगतो की बाळू पाटील प्रॅक्टिस नाहीच आहे आमची बिलकुल. आम्ही मॅच खेळतोय. आविष्कारने धावा मारल्यात नंतर आणि म्हणे टेन्शन वाढलं असतं. नाही 12व्या खेळाडूला खेळाडूंपेक्षा जास्ती टेन्शन असतं ना. नवीन बॅटर आलाय मैदानात यावेळेला आपण पाहू शकता. विवेक आलाय. स्वप्नील आला आणि विकेट मिळवला. आता पाहायचं पुन्हा एकदा स्वप्नील गोलंदाजी मार्कवर टाकला. विवेकला आपण पाहू शकता. 17 चेंडू आणि आपण तर अजूनही 17ची गरज आहे. 49चं लक्ष असताना मॅच बनू शकते इथून. करण काळन जर विकेट टेकिंग गोलंदाजी केली. डॉट चेंडू आले नाही. पुढचे दोन्ही संघ सज्जराच आहे. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आलाय. सॉफ्टने चेंडूला कट केलं. यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय डीपमधनं चेंडूला फीड करतोय. मयूर आहे तिथे. आपण तर चांगली बॅक आपण तर रेस्टनच्या पाठवे चांगली कामगिरी करतोय. 10-1 वरती 10 धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला. आपण तर टॉस जिंकलाय. आपण तर माताडी संघाने माताडी संघ आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचा. आपण तर सोनारपाडा संघ आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने वाटचाल करायची. वेळ फार आपल्याकडे कमी आहे. चला 10 मॅचचं शेड्यूल आम्हाला कंप्लीट करायचंय. सोनारपाडा आणि माताडी चांगली मॅच बघायला मिळेल. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. आविष्कार पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. ओ चांगला चेंडू यावेळेला आधी फ्रंट फुटर आले मग बॅक फुटर गेले. दुधा व्यवस्थित खेळते. यावेळेला पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. 1 पुढे शकते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 34 धावा. 15ची गरज आहे अजूनही. एक्स्ट्रा नको आहेत मित्र म्हणेल. कारण मॅच मध्ये जर फाईट करत असेल तर कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. चेंडू पुन्हा एकदा स्वीप केलाय. चेंडू चाललाय आपल्याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मध्ये शेताशा घेतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं आविष्काराच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट खेळतो आविष्कार. आविष्कार विवेक ही जोडी. धावसंख्या धाव फलकात 36 आपण पाहू शकतो. 13ची गरज आहे. 12ही चालू शकतात. विकेट कमी आहेत. करण कळन बघा शिर्डूनचा 12 खेळाडू प्रत्येक धावेवरती खेळाडूला चेरअप करतोय. चेंडू बॅकफुट गेले. लेट कट करतोय. यावेळेला क्षेत्ररक्षक आलाय तिथे. आपण तर
इथे विकेट मिळते का पाहायचंय. संवाद मधला स काढला, वाद झाला आणि विवेक सारखा बॅटर धावबाद झाला. संगीत जेव्हा जेव्हा येतं ना तेव्हा मजा येते. अच पाटील देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काय साबे चषकमध्ये जबरदस्त खेळ केला होता या संघाने. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता अजूनही आपण स्थिर आहे. 36 धावा आहेत. स्वप्नील प्रयत्न करतोय. नवीन बॅटर आलाय आपण पाहू शकता यावेळेला. नो स्ट्रायकर एंडला नितीन आलाय. स्ट्राईक एंडला आपण आविष्कारला पाहू शकता. ही जमेची बाजू असणार वीर बजरंग शिडून संघासाठी. स्वप्नील ऑन साईडला टर्न केलाय सॉफ्टेने चेंडूला. यष्टीरक्षक आपण बघितलं तर मयूर किती वेगाने चाललाय. विकेट मिळू शकतोय. फेकी अचूक घेत नाही यावेळेला. विकेट मिळाले तर एक्स्ट्रा धाव मिळते आता. मयूर किती वेगाने चेंडूवरती गेले होते बघा शॉर्ट मिडविकेट रिझन मध्ये. पण चेंडू त्याने फीड केला. चेंडू फेकी अचूक घेत नाहीये. जिथे विकेट मिळाला तिथे एक्स्ट्रा धाव मिळते. 3 धावा येतात. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 39. हळूहळू आपण वीर बजरंग शिरडून संघ विजयाच्या जवळपास पोहोचतोय. चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहे. 13 चेंडू 10 धाब्यांची गरज. समीकरण सोपं झालंय. सिद्धांतच्या षटकामध्ये जे आपण तर 26 धावले त्या कुठेतरी महागड्या ठरल्या. षटक टर्निंग पॉइंट ठरलं. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. हॅलो 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 धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 40. आपण तर 12 चेंडू आणि 9ची गरज आहे. एक धाव आपण मित्र आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की आपण पाहू शकता. नक्की सोनारपाडा संघ आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने वाटचाल करा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी देवेंद्र वजीशी संपर्क साधा. बघा प्रत्येक संघाला विनंती आपण टॉस झाल्यानंतर आयोजकांशी संपर्क साधा. सूचना आपण या करणं बरोबर वाटत नाही. पण बघा माताडीचे कॅप्टन आपण देवेंद्र वजी संपर्क साधा. सोनारपाड्याचे कॅप्टन आपण देवेंद्र वजीशी संपर्क साधा. बघा गोल्डन मॅन आपण पाहू शकतो संतोष वजे. नाही शून्यातून विश्व निर्माण करायचं ना या व्यक्तीला विचारा. प्रचंड मेहनत. आज रॉयल हॉटेलचे प्रॉपरेटर गोल्डन मॅन. रॉयल व्यक्तिमत्व. नाही माणूस भावेश रॉयल कधी होतो त्याच्याकडे आपण तर भरपूर काही असल्या तर रॉयल व्यक्तिमत्व. मग शेजारी देखील भरपूर वाढतात त्याच्याबरोबर. एस एस नितीन बरोबर आहे. फक्त आपण सूचना केली के बरोबर आहे. आपल्यापर्यंत सूचना आली आहे. आपण आता फक्त माताडीच्या संघनायकाने फक्त आपण आता राजकीय संपर्क साधा. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. अक्षय येतोय लेफ्ट हॅमर गोलंदाज. हो चांगला चेंडू ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला. इष्टरक्षक बीट होतं यावेळेला. नाही ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. मॅच मध्ये संघर्ष निर्माण करत असेल ना तर आपण तर ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार. मॅचच्या स्वरूपात आपण तर एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलक ते आपण पाहू शकता यावेळेला 41. तर बघा तिसरे पंच यायचंय तर आपण तर वाईट देखील चेक करायचंय. पडल्यानंतर चेंडू जास्त स्पिन झालाय. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 1 ने पुढे सरकते. 41. 8ची गरज आहे अजूनही.
अक्षय गोलंदाजी मार्कवर न फेअर डिलिव्हरी लेफ्टन ओव्हर द गेट मारा करतोय स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला नितीनला आपण पाहू शकता अक्षय मरलीगाव एंड कडून स्ट्रायकरला नितीनला आपण पाहू शकता साईडला क्षेत्ररक्षण स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मिड विकेटला क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता हो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा आपला स्पिन झालाय सरळ निघून जातोय क्षेत्ररक्षकाकडे डॉट चेंडूची समाप्ती दे जबरदस्त गोलंदाजी अजूनही 8 धाब्यांची गरज आहे साध्य केलं पण ते इथून चालू शकतायत विकेट्स कमी गेले तर वीर बजरंग शिरडून संघाचे अक्षय डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चाललाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतोय मिस स्पीड 2 पायाच्या गॅप मधनं चेंडू निघून गेलाय सीमारच्या पार चौकार समीकरण सोपं होत आता विजयाच्या जवळपास पोहोचतो आपण तर जवळ येऊन पोहोचलाय तो म्हणजे वीर बजरंग शिरडून संघ 4 धाब्यांची गरज आहे चेंडू बाक्येत अजूनही 9 काय चांगला खेळ केला तर वीर बजरंग शिरडूनच्या माध्यमातून भरत पाटील एक सिनियर खेळाडू सुयोग असतील त्याचे सुपुत्र असतील आणि आविष्कार असेल खूप चांगली बॅटिंग केली आविष्कारने देखील त्याचं देखील कौतुक करेल अक्षय नितीन हो स्वीप केला यावेळेला चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे गुड कॅच खूप चांगला झेल घेतला तो बॅटर बाजूतोय आस्तिक घेतोय नवीन बॅटर आपण आता नितीन बाद झाल्यानंतर 8 चेंडू मध्ये आपण आता 4 ची गरज आहे 3 देखील चालू शकतात कारण विकेट्स कमी आहेत विकेट्स आपण तर पडले संघाने प्रथम बॅटिंग करताना विकेट गेले तर पडले संघाचे आदर्श क्रिकेट संघ पडले संघाचे 8 आणि इथे आपण वीर बजरंग शिरडून संघाचे आपण पहिले फक्त 5च गडी बाद झाल्यात अक्षय तो आस्तिक ओ चांगला चेंडू होता यावेळेला साईडला आपण म्हणजे तर टर्न करत होता स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडूला काढायचा होता डॉट चेंडूची समाप्ती मॅच संपली नाहीये अजूनही 7 चेंडू 4 ची गरज आहे 3 चालू शकतायत पण मॅच आहे काही होऊ शकते क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे हा चेंडू फार महत्वाचा अक्षयचा स्ट्रायकरला आस्तिकला आपण पाहू शकता हो पुन्हा एकदा आपण आता स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता या बेला यष्टीरक्षक बीड होतोय चेंडू वेगाने चाललाय सीमेरेषेकडे थांबवण्यात यश मिळवलंय इथून आपण तर 3 धावा कंप्लीट केलेत आहे पायच्या स्वरूपात धावसंख्यात फलकर आपण पाहू शकता या बेला 48 म्हणजे स्कोर लेवल 1 धावेची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये नेक्स्ट मॅच माताडी संघ टॉस जिंकलाय 311 सोनारपाडा संघाला बॅटिंग करायची एक चांगली मॅच बघायला मिळणार आहे 2 बलाढ्य संघ माताडी संघ देखील राज पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळतो राज पाटीलच्या नावाने हा संघ ओळखला जातो काय जबरदस्त कामगिरी केली होती साबे चषक मध्ये चॅम्पियन संघ ठरला राज पाटीलने काय जबरदस्त बॅटिंग केली होती मालिक चला सोनारपाडा संघ आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने वाटचाल करायचे 311 सोनारपाडा संघ विकी पाटील देखील येतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत प्रचंड मेहनत त्यांची देखील या संघाच्या बरोबर राहिली आहेत खूप चांगली मेहनत ते करतात संघाला एकजूट बनवून त्याने संघ आपण एक ताकदवान संघ निर्माण केलाय गोलंदाजी मार्कवर येतोय आपण आता अंतिम षटक घेऊन येतोय तन्मय येतोय विराज पाटील बघा आम्हाला सातत्याने माहिती देतात येणारे 6 चेंडू 1 ची गरज आहे प्रत्येक संघांची माहिती नाही या मैदानात कोणत्याही संघाच्या मॅचेस असू दे विराजचा भरपूर सपोर्ट असतो सागाव संघ तर भरपूर त्याच्यावरती फिदा झाल्यात पुढच्याशी विराजचा देखील आम्ही सन्मान करू नाही नक्कीच तन्मय चेंडू 2 साईडला टर्न केला आणि विजयाची धाव इथे पूर्ण केली होते अशा त्याने वीर बजरंग आपण तर शिरडून संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय या स्पर्धेमध्ये भाग घेतल्या आदर्श क्रिकेट संघ पडले संघाला धन्यवाद देतोय या सामन्याचा मान ऑफ द मॅच लगेच आम्ही घोषित करतोय अकरा चेंडू मध्ये 30 धावा कुठले तोच तो या सामन्याचा मार द मॅच आपण तर आविष्कार पाटील ठरतो या सामन्याचा मार द मॅच आणि 1 षटकामध्ये आपण 5 धावा देखील दिल्यात त्याने
विकेट जरी मिळाल्या पण गोलंदाजी खूप चांगली केली. बघा भरत पाटील प्रथम जातात, लिडिंग करतात या संघाला.